बघा ही पूर्ण आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे आणि इकडे आपल्या पूर्ण शिंगट्या पण आपण पाणी काढून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घालून घेतोय आता. ते आपला शिंगट्यांचा रसा ना मस्त रेडी झालेला आहे, एकदम भारी दिसतोय आणि वरती तर्री पण बघताय कशा प्रकारे आलेली आहे. भारी एकदम तर्री आले आणि आतमधून बघा बघा मस्त सर्व शिंगट्या पण ना छान शिजलेले आहेत. सर्व जेवायला पण बसलेलो आहे. कसा झालाय रसा? मस्त एक नंबर. बघा तुम्ही पण असाच करून. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आहे मच्छीचा वार आणि आज आमच्या घरी ना मस्तपैकी मच्छीचा बेत असणार आहे. तर आई आता गेली होती मार्केटमध्ये आणि आईने ना मार्केटमधून मस्तपैकी शिंगटी आणि बांगड्या आणलेल्या आहेत. तर आज ना आई शिंगट्याचा रस्सा आणि फ्राय करणार आहेत, म्हणजे एकंदरीत आपण शिंगटी थाळीच बनवणार आहोत. तर मंडळी इकडे बघताय मार्केटमधून आपण ही सर्व मच्छी आणलेली आहे. इकडे मेन म्हणजे शिंगट्या आहेत आणि त्याचबरोबर आपण ना बांगडे सुद्धा आणलेले आहेत. तर आई कसा वाटा मिळाला शिंगट्यांचा? मला 100च्या 3 भेटल्या. अच्छा, आणि बांगडे? बांगडे 100चे 5. अच्छा, तर ह्या शिंगट्याचं आज काय बनवणार आहेस? मी याचं सार करणार आहे, गावरान आपल्या कोकणी पद्धतीने. हा मंडळी, आमच्या गावाला ना नदीमध्ये भरपूर शिंगट्या मिळतात. आम्ही कधी पण सर्व मच्छी पकडायला जातो तेव्हा झिल्यामध्ये येतात नाही भेटतात. हा, तर दिवाळीच्या टायमाला भेटतात पण. हा, तर आमच्या इकडे ना म्हणजे शिंगट्याचा रस्सा खूपच जास्त प्रसिद्ध आहे. तर आज पूर्ण गावरान पद्धतीमध्ये बनवणार आहेस ना? सारखंच बनवते. हा, आणि बांगड्याचं काय करणार आहेस? बांगडा फ्राय करते. अच्छा, बांगड्याचं मस्त फ्राय करायचं आपल्याला. तर आता ना सर्व आपल्याला मॅरिनेट करायला लागणार आहे. आई, आपल्याला शिंगट्या लागतील मॅरिनेट करायला. शिंगट्यांना काय करायचं, फक्त लिंबू हा, आणि मीठ थोडं लावून ठेवायचं. अच्छा, थोडा टाइम 10 मिनिटं, मग त्याचा तो पाणी ना काढून टाकायचं. मग ना स्मेल वगैरे ना शिंगट्यांचा येत नाही म्हणजे असं. अच्छा. आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे मसाले वगैरे नाही टाकायचे, डायरेक्ट रस्सा बनवतानाच आपण मसाले घालू ना ह्याच्यामध्ये? रस्सा बनवताना घालू. आता फक्त मीठ खाली आणि लिंबू मी लावून ठेवते. म्हणजे स्मेल वगैरे ना काय असते ती निघून जाते. तो मग पाणी ना त्याचा आता निघल ना, तो काढून टाकायचा. अच्छा, थोडा टाइम असं ठेवायचा ना. हम्म. आणि इकडे आपल्याला ना बांगड्याला मॅरिनेट करायला लागणार आहे. याला आलं लसूण पेस्ट वगैरे लावून घ्यायची आपल्याला. तर इकडे ना आम्ही कुटणीमध्ये बघा मस्तपैकी ही आला लसूणची पेस्ट बनवली आहे. 6-7 पाकळ्या लसणीचे घेतल्यात आणि एक छोटा तुकडा घेतलेला, त्याची मस्त कुटून अशी पेस्ट बनवली. ह्याच्यात पण आपण लिंबू पिळून घेतोय. आज मस्तपैकी ना आपल्या शिंगट्यांचा आणि बांगड्याचा बेत असणार आहे. मच्छी आणलेली लिंबू कंपल्सरी पिळायचं, एकदम छान त्याची चव ना एकदम भारी होते. तर इकडे आपण 1 चम्मच हळद घालून घेतोय. 1 चमच मसाला आपला घरगुती, मीठ घालून घेते. आला लसूण पेस्ट 1 चमच. व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. छान असे ना आपण बांगड्याला पण असे साईडने कट मारलेत, म्हणजे मसाला वगैरे छान लागतो. इकडे ना बांगडे पूर्ण मॅरिनेट करून झालेले आहेत. थोडा टाइम आपल्याला आता 5 ते 10 मिनिटं असं ठेवायचं आहे. आणि ह्याला पण ना पूर्ण पण मीठ आणि लिंबू लावून ठेवले ना, तो बघा खाली पूर्ण पाणी सुटत चाललंय. तो पाणी गाळून आपल्याला त्याची रेसिपी बनवायला सुरुवात करायची. शिंगट्यांना शक्यतो आपल्याला ना चांगलं एकदम फ्रेश घ्यायचं, मग सार चांगला लागतं त्याचा. कोणीकडे मस्त फ्रेश असतात ना? कोणीकडे मस्त असतात, आम्ही कोणीकडूनच आणलेले आहेत. हा, शिंगट्या म्हणजे काय तर कॅटफिश असतात, म्हणजे त्यांना मांजरीसारख्या मिशा असतात, ते तुम्ही ओळखू शकता. आणि ह्याला शिंगट्या नाही, आपल्या गावात शिंगाडा पण बोलतात ना? हा, शिंगाडा बोलतात, शिंगटी बोलतात. तर मंडळी, आमच्या गावाला ना हे खास करून सर्व शिंगट्या पकडायला जातात. आणि शिंगट्या पकडण्याची ना अशी वेगवेगळी पद्धत आहे. म्हणजे पाग लावून पकडली जाते, त्याच्यानंतरला झिला घेऊन, म्हणजे गावातले जेवढ्या पण महिला असतात त्या एकत्र झिला घेऊन जातात आणि झिल्यामध्ये त्या पकडल्या जातात. आणि तिसरा म्हणजे गळाने सुद्धा फिशिंग केली जाते शिंगट्यांची. आम्ही सुद्धा खूप वेळा म्हणजे गावाला गेल्याच्या नंतरला ना गळाने फिशिंग करायला जातो आणि भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारचे मासे पकडून आणतो. त्याच्यामध्ये ना शिंगट्या सुद्धा भरपूर प्रमाणात मिळतात. तर इकडे फोडणीसाठी ना आपल्याला बेसिक म्हणजे 3 गोष्टी लागणार आहेत. त्याच्यामध्ये ना आपण 1 कांदा पूर्ण बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतरला 6-7 लसणी आहेत, त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि हे सर्व ना कढीपत्त्याची पान आहेत. तर इकडे ना आता आपण फोडणी द्यायला घेतोय. मस्त कढईमध्ये तेल तापलेलं आहे, लसूण घालून घेतोय, कढीपत्ता आणि हा कांदा घालून घेतोय. या सर्वाला ना आपल्याला व्यवस्थित मस्त परतवून घ्यायचंय. हे बघा, कांदा हलका हलकासा ना ब्राऊन झाला पाहिजे. बघते आपला कांदा ना चांगला परतून झालेला आहे. आता मी ना ह्याच्यात 2 चमच तिखट मसाला घालून घेते.
1 चमच हळद, सर्व मिक्स करून घ्यायचं. हा बघता इथे ना गोळा मसाला आम्ही कसा अगोदरच बनवून ठेवतो, कांदा खोबऱ्याचा मसाला. हा पूर्ण म्हणजे कांदा खोबरा भाजून बनवलेला असतो. तो आपल्याला 2 चमच लागणार आहे. 2 म्हणजे 1.5 चमच आपण जवळपास घेतले. हा आपला नेहमीचा मसाला असतो, आपल्या वापरण्यामध्ये येतो. खूप जणांना माहीत असेल. तुम्हाला माहीत नसेल तर कांदा खोबरा भाजून त्याला मस्त पूर्ण ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मग छान असा वाटपाचा हा मसाला रेडी होतो. तो आपण ह्याच्यामध्ये 1.5 चमच घालून घेतलाय. व्यवस्थित सर्व एकजीव करून घेतोय. आता ना ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घातलं ना थोडं की मसाला कसा व्यवस्थित मिक्स होतो. चांगला परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला. आणि शिंगट्या ना म्हणजे सुक्या खोबऱ्याचा वाटप करताना त्याचे ते चांगल्या होतात मस्त. मग ते आपला मसाला ना सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता मी ना 2 मिनिटं झाकून ठेवते चांगला परतायसाठी. तर बघते आपली 2 मिनिटं झालेली आहेत. हे बघा कसं मसाला कसा चांगला परतून झालेला आहे. बघा ही पूर्ण आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. छान अशी ग्रेव्ही दिसते, मस्त कलर आलेला आहे. आणि इकडे आपल्या पूर्ण शिंगट्या पण आपण पाणी काढून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घालून घेतोय आता. एक नंबर दिसतंय बघा. याचं तुम्ही सुका सुद्धा बनवू शकता. याच्यामध्ये मग तुम्ही फक्त कमी पाणी, थोडासा शिजण्यापुरतं पाणी आपल्याला घालायला लागेल. पण आपल्याला कसं आहे ह्याचा रस्सा बनवायचा आहे, तर आपल्याला पाणी जास्त लागणार आहे थोडासा. अशा ग्रेव्हीमध्ये ना एक नंबर होतो आणि रस्सा पण जबरदस्त लागतो. शिंगट्यांचा रस्साच भारी लागतो. आमच्या गावाला जास्त करून रस्सा प्रसिद्ध आहे. सुका पण बनवतात, पण सुका खूप कमी बनवतात. पण रस्सा एक नंबर जबरदस्त, पियाला पण एकदम छान लागतो. त्याच्यामध्ये आपण ना 1 ग्लास पाणी घातलंय, अजून थोडासा घालून घेतोय. जवळपास 1.5 ते 2 ग्लास आपल्याला पाणी लागेल. तर बघते आपण पाणी घालून कळ यायला ठेवलेला. आता मी ह्याच्यात कोकम घालून घेते. एक कड आल्याच्या नंतरला ना आपल्याला मीठ आणि कोकम घालून घ्यायचंय. मी पहिला अगोदर ना मीठ ह्याच्यात घातलेला होता, आता अर्धा चमच घालते. मच्छी आपण सर्व लिंबू आणि मीठ अगोदर पिळला होता आणि आपल्या वाटपामध्ये पण ना मीठ घातलेला होता, त्याच्यामुळे थोडासाच मीठ घालायचंय. आता पुन्हा आपल्याला याला शिजायला ठेवायचंय. आता बघता इथे मी बांगडा फ्राय करायसाठी मसाला तयार करते. इथे 5 चमच रवा घेतलेला आहे, 1 चमच तिखट मसाला, हळद 1 चमच, 1 चमच मीठ. एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत फ्राय करण्यासाठी. हे आपल्या नेहमीच्या बेसिक गोष्टी आहेत. कोणती पण गोष्टी फ्राय करायची झाली ना तर आपला हा मसाला फिक्सच असतो. आणि ॲक्च्युली रवा फ्राय ना एकदम भारी लागतो. रवा फ्रायमध्ये तुम्ही मच्छी केला ना तर एक नंबर, मस्त एकदम कुरकुरीत पण होते. आणि याच्यामध्ये ना आपल्याला फक्त 1 चम्मच आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे, थोडासा क्रंची होण्यासाठी. हे सर्व एकजीव करून घेतोय. तर इकडे ना आता आपला सर्व बघताय फ्राय करण्यासाठी मसाला रेडी झालेला आहे. आता आपण बांगडा फ्राय करायला घेतोय, मस्त मॅरिनेट झालेला आहे. आणि इकडे ना आता आपण पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे फ्राय करण्यासाठी. आता इकडे मसाला सर्व बांगड्यांना लावून घेतोय बघा. छान असा मसाला लावून घ्यायचा आहे आणि मस्त आपले ना बांगड्या आज कुरकुरीत होणार आहेत. रवा फ्रायमध्ये मस्त क्रंची होतात. एक एक ना सर्व बांगड्यांना आपण लावून घेतो इकडे. आता बघताय आपला तेल ना चांगला गरम झालेला आहे. आता एक एक मी पॅन मध्ये घालून घेते. तर इकडे ना आता आपली एक बाजू फ्राय झालेली आहे, सर्व पलटी मारून घेतोय. हे बघा मस्त एकदम कुरकुरीत शेकलेले आहेत. तर मंडळी इकडे बघताय आपला शिंगट्यांचा रस्सा ना मस्त रेडी झालेला आहे, एकदम भारी दिसतोय. आणि वरती तर्री पण बघताय कशा प्रकारे आलेली आहे, भारी एकदम तर्री आले. आणि आतमधून बघा मस्त सर्व शिंगट्या पण ना छान शिजलेल्या आहेत आणि मस्त रस्सा एकदम झणझणीत दिसतोय.
कोथिंबीर वगैरे ना घालून ना घेतली. शिंगट्याच्या ना रस्याला कसा तेल सुटे आणि ना तेल असा ऑइल होता ते. मस्त तेल वरती असतं त्याच्यामुळे जास्त. तर्री येते त्याला. आणि इकडे ना आपले बांगडे पण सर्व फ्राय करून झालेले आहेत, हे बघा भारी एकदम कुरकुरीत दिसत आहेत. तर मंडळी इकडे ना आता सर्व जेवायला आपण बसलेलो आहे. इकडे मस्तपैकी हा शिंगट्यांचा रस्सा आहे आणि इकडे सर्व बांगडा फ्राय केलेला आहे. इकडे राईस वगैरे घेतलाय आणि ज्वारीची भाकरी आहे. आज मस्तपैकी ना हा आपला मच्छीचा बेत आहे. तर इकडे आई पण आहे, आईने टेस्ट केलेला आहे. कसा झालाय रस्सा? मस्त एक नंबर. बघा तुम्ही पण असाच करून हा कसा लागतो तो एकदम गावरान आपल्या कोकणी पद्धतीने बनवलेला गावच्या आहे. पद्धतीने. तशा प्रकारे तुम्ही पण बनवू शकता आणि झटपट होईल, जास्त सामग्री पण नाही लागत. बेसिक गोष्ट फोडणीसाठी पण लागतात ना, फक्त वाटप मसाला लागेल फक्त कांदा मसाला खोबऱ्याचा. पाहिजे वाटप केलेला. त्याच्यामध्ये मस्त होते. चला आता इकडे ना टेस्ट करून बघूया आपल्या कशा प्रकारे सर्व शिंगट्या झालेल्या आहेत. रस्सा एक नंबर दिसतोय बघा एकदम. चला इकडे ना आता सर्व आपण शिंगटी टेस्ट करून बघूया कशा प्रकारे आहे. बघा एकदम सॉफ्ट आहे आणि रस्स्यामध्ये जरा डिप करतोय बघा, मस्त जबरदस्त दिसतंय. एक नंबर झालेला आहे आणि भारी अप्रतिम लागतोय. आणि इकडे ना रस्सा सुद्धा टेस्ट करून बघतो कशा प्रकारे झालाय. एकदम मस्त आहे. कोकमामुळे ना मस्त आंबटपणा पण आलेला आहे, छान झालाय. तर मंडळी फायनली आता जेवण झालेलं आहे. आज आपण खास करून ना मस्तपैकी गावरान पद्धतीमध्ये शिंगटीचा रस्सा बनवला होता आणि त्याचबरोबर बांगडे सुद्धा आणले होते. तर बांगड्याची फ्राय करून आपण अशी एकंदरीत परिपूर्ण थाळी बनवली होती. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.